पहिल्यांदा फ्लाईटने जाणार आहे आपला भाव. क्या बोलता पब्लिक? हे आपला एअरक्राफ्ट आहे बघा, छोटासा VT-AIY. को सामने लाइए, हुक्म में फंसाकर कमर के चारों ओर कस ले। जैकेट अप्रोच के लिए तैयार है। जैकेट तर बघा एयरपोर्ट कसा दिसता. वॉशरूम देख लेता हूँ एक बार, वो इम्पोर्टेंट है. अच्छा 2 है का वॉशरूम में? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी निघालो आहे गुजरातला. त्या नाना नीवला घेऊन आलो मी यावेळी सिंगापूरवरून. त्याची सुट्टी आहे कॉलेजची आणि तिथे आहे राजू. आणि मित्रांनो हे आहे आपलं नवीन घर. ह्याचा व्हिडिओ येईल आता कारण तोही बनवायचा आहे. तर चला निघूया आता. आपण एअरपोर्टला जातोय. जाणार होतो आपली गाडी घेऊन, पण क्विडनी परत प्रॉब्लेम दिलेला आहे. क्लच प्लेट गेली आपल्या गाडीची. पुण्याला गेलेलो तेव्हा, तर ती सर्व्हिस सेंटरला गाडी आहे. तर आपण आता फ्लाईटने जातो. तर चला एअरपोर्टला जाऊया. आपण जाणार आहोत T1ला ह्यावेळी. T2ला नाही, T1ला. ओल्ड मुंबईचा एअरपोर्ट जो आहे तो. तर चला निघूया लगेच. कोणाचा चष्मा राहिला? तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं झालं आपण कुठे चाललो आहे. आपण खारघरमधनं आता निघालो आणि गुजरातला जातो आहे. कारण आपल्याला 2 ज्योतिर्लिंग करायचे. पहिलं म्हणजे सोमनाथ ज्योतिर्लिंग आणि दुसरं म्हणजे नागेश्वर ज्योतिर्लिंग. टॅक्सी मिळालेली आहे आम्हाला. पाठी बघा कोंबले आहेत 3 जण. मुर्गी का गाडी में लेके जाते ना, मुर्गी वैसा भर के लेके जा रहे. देखो क्या बोलते हो. हे बघा यांना पकडलेलं. आता बॅगेज टाकायला सांगितलं सेपरेट. बघा क्या तुम लोग लाया रे, ऐसा पकडा तुम लोग को. अलियन्स शेअर कुठे आहे बाबा? मित्रांनो बघा अडाणी लोकांची काम आहे. 9 वाजता एकदम कॉर्नरला गेलो आणि माहिती पडलं इथे पुढे पहिला काउंटर आहे. फक्त टाइमपास झाला बघा. राजूला बघा काय घाई झाली आहे. राजू तुझी फ्लाईट सुट्टे आहे काय? एवढी घाई झाली. पहिल्यांदा फ्लाईटने जाणार आहे आपला भाव. क्या बोलता पब्लिक? हे बघा इथे अलियन्स एअर आहे. मित्रांनो आपला बोर्डिंग पास झालेला आहे रेडी. चौघांचा पण बोर्डिंग पास मिळालेला आहे. चला आता जाऊया गेटला. तर आपला बोर्डिंग गेट नंबर 1 आहे. ते बघा इथे दाखवलं आहे. जाऊया आतमध्ये, सिक्युरिटी चेक करून घेऊया. या एअरपोर्टला मी ना गेल्या वेळी US ला गेलेलो 16-17 वर्षापूर्वी. तेव्हा आलेलो. त्याच्यानंतर आत्ता येतो आहे टर्मिनल 1ला. नाही तर आपण युजली टर्मिनल 2वरूनच जातो. चला सिक्युरिटी चेक पण झाला आहे. फक्त मला पकडलं कारण माझ्या एका पाऊचमध्ये कीज होते. हे 2 जण बरोबर सुटले. मस्त. चलो ॲज युजल मित्रांनो वडापाव इज ऑन. एअरपोर्टला पण वडापाव खाल्ल्याशिवाय जमत ना आपल्याला. तिथे अजून घेत आहेत बघा वडापाव पुढे. आणि इथे आपला आता बोर्डिंग चालू होईल थोड्या वेळाने. रिमोट लागली. इथे एरो ब्रिज नाही आहे तर मग बसमध्ये बसून जावं लागेल आपल्याला. मित्रांनो वडापाव इतका बेकार आहे ना, म्हणजे हा कधीचा आहे काय माहिती. एकदम पहाटे बनवलेला बॅटर वगैरे असेल. हे अजिबात फ्रेश नाही आहे. ऑब्विसली एक्सपेक्ट नाही करू शकत की इथे आपला ते वडापाववाले देतात तसं गरम एकदम काढून देतील, पण क्वालिटी एकदम बेकार आहे. आणि आता खाऊन झाल्यावरती न्यू सांगतो इथे पाठी एक हे आहे मॅकडोनल्ड्स आहे. चुकला. You should have told earlier, I bro. just sat there and I saw the sign. Oh my God. I wasn't looking around. कसं आहे? मजा ना. नाना तू पकाव आहे पकाव. पकाव नाही. इथे ब्रिज नसतो बघ. तो ना ब्रिज टर्मिनल 2ला किंवा दुसऱ्या एअरपोर्टला, मोठ्या एअरपोर्टला असतात. इथे असं बसमध्ये चढायचं. मग ती बस तुला घेऊन जाणार तिथे एरोप्लेनच्या इथे. हे आपला एअरक्राफ्ट आहे बघा, छोटासा VT-AIY. 2 प्रॉपलर्स आहेत बघा समोर. हा एक प्रॉपलर इकडे आणि दुसरा त्या बाजूला. चोमिया खिडकी उघड. गावात ही पण बॅग वरती ठेवायला सांगतात. ए बॅग वरती ठेव बाबूलाल. को सामने लाइए, हुक्म में फंसाकर कमर के चारों ओर कस ले। जैकेट अप्रोच के लिए तैयार है। जैकेट में हवा भर।
आता उतरलो मित्रांनो आम्ही इथे DU एअरपोर्टला. तर DU एअरपोर्ट मुंबईपासून 1 तास आहे फक्त. तर बघा एअरपोर्ट कसं दिसतं. लहान एअरपोर्ट आहे, जास्त मोठं नाही. टर्मिनल बघा ना, हे बघा दीव हवाई अड्डा. कसा वाटला प्रवास? पहिल्यांदा बसलास ना फ्लाईटमध्ये? पहिल्यांदा. हां, घाबरलेलास? हॅलो मित्रांनो, आपल्याला आता कॅब मिळालेली आहे. या भाऊंची कॅब आपण घेतली आहे DU एअरपोर्टवरून. आता इथून 1-1.5 तासाचा रस्ता आहे सोमनाथला जायला. तिथेच आपण हॉटेलमध्ये स्टे करणार आहोत. जरा चाय पाणी पियाला थांबलो आता इथे ऑन द वे नॅशनल हायवेला. हे बघा इथे नाव काय आहे, हॉटेल हर भोले. चला चाय पिऊया. भूक लागली आहे. लंच तर आज स्किप झाला. समोसे आणि वडे खाल्ले. नाही समोसे नाही, वडे. यू वॉन्ट टू ईट समथिंग न्यू? चाय अँड वॉट? बिस्किट्स और खारी और समथिंग. दे विल हॅव सम गुजराती स्नॅक्स. मित्रांनो आपला आला. अच्छा ये, हाँ अरे तो पापड़ी गाठी है अरे, बहुत सही रे. अच्छा गावात. अरे ये मेरे को तो बहुत पसंद है भाई. चटनी वाली. ये कौन सा चटनी है? वो कढी. कटई. अच्छा काटेवाडी. सोमनाथ हाईट्समध्ये घेतला आहे रूम आपण. मस्त इकॉनॉमिकल कॉस्ट आहे एकदम. रूम पण चांगला आहे. राजू बोलला बघूया. अरे वाह मस्त बड़ा है, बहुत बढ़िया रूम. बघा मित्रांनो, वॉशरूम देख लेता हूँ एक बार, वो इम्पोर्टेंट है. अच्छा 2 है क्या वॉशरूम में? वेरी गुड, नाइस. हाँ लेके आओ लगेच. मित्रांनो मस्त रूम आहे बघा. 4,000 रुपये पर नाईट. 4 लोक राहू शकतात. 2 सिंगल बेड आहे आणि 1 क्वीन साईज डबल बेड आहे. नाईस नो, व्हेरी नाईस. AC आहे आणि फॅन्स पण आहे बघा. आणि एकदम हायवे टचच आहे. आणि बाजूलाच तिथे फन रेसिडेन्सी आहे. तिथे खूप महाग होता. फन रेसिडेन्सीमध्ये 4 लोकांसाठी 1 रूम अवेलेबल नाही, 2 रूम घ्यायला लागत होते. आणि पर रूमची रेट आहे 5,000 रुपये. म्हणजे पर नाईट आम्हाला 10,000 रुपयाचा खर्च झाला असता. म्हणजे 2 नाईट राहायचे म्हणजे 20,000 रुपये. तेच इथे 2 नाईट राहायचे म्हणजे 9,000 रुपये. 4 जण सिंगल रूममध्ये. मस्त ना. चला जरा फ्रेश होऊया आणि मग टेम्पलला जाऊया. आता वाजलेत बघा किती, 5:45 झालेत. तर फ्रेश होऊन टेम्पलला जाऊया. नीव गेला आंघोळीला आणि मी इथे आराम फरमावतो आहे. ना तुझी न्यूज लागते का ABP माझा? नाही तर गुजराती न्यूज बघायला लागेल. सोमनाथમાં तुम्हारू स्वागत छे. चला मित्रांनो सगळे तयार झालेले आहेत. आता आम्ही जातो आहे मंदिरामध्ये. आता वाजले आहेत बघा 7. तर 10 वाजेपर्यंत मंदिर चाललं. लवकरात लवकर दर्शन करून घेऊया म्हणजे आजचं आपलं सोमनाथचं दर्शन होऊन जाईल. मग आपण उद्या सकाळी जाऊ नागेश्वरला. काय वॉलेट बिलेट घेऊ नका, बेल्ट वगैरे. फक्त ID प्रूफ घ्या एखादा लागला तर, आणि काय कॅश लागली तर. नानाबा एकदम लग्नाला चालला रे नाना. अच्छा गावात एकदम भारी. हे बघा मित्रांनो बाहेरून आपलं हॉटेल असं दिसतं. सोमनाथ हाईट्स म्हणून नाव आहे. क्लार्क प्रॉपर्टीज. चांगलं हॉटेल आहे. ते आहे फन रेसिडेन्सी, पण खूप महाग आहे ते. आणि त्याच्या बाजूलाच हे हॉटेल आहे लागून. आणि हा आहे हायवे. आणि इथून ह्या साईडला लेफ्ट साईडला 5 किलोमीटरवर मंदिर. माझ्या मते हा मित्रांनो मेन कॉरिडॉर आहे नवीन मंदिराचा. तर आम्ही आलो आता इथे. काय करायचं आहे काय कळत नाही, पण विचारायला लागेल कोणाला तरी विचारायला लागेल एंट्री कुठून आहे. ही एंट्री आहे का? आणि तिथे काय समोर ते काय लाईन लावून ठेवतायत. अच्छा मोबाईल ठेवण्यासाठी का? हां मित्रांनो इथे मोबाईल वगैरे ठेवून जायला लागेल. तर आज आपण आतमध्ये काय रेकॉर्डिंग करू शकत नाही. आणि मोस्टली ज्योतिर्लिंग टेम्पलमध्ये अलाउड पण करत नाही. तर बघू काय झालं.
लाईनीत जमा करायचं. अच्छा, ह्या लाईनीतून जमा करायचा आहे का? मित्रांनो, आत्ता मोबाईल आपल्याला हातात मिळाला आणि असा सॉलिड दर्शन झालं ना, जबरदस्त एकदम. तुम्हाला काय सांगू, मंदिर इतकं अप्रतिम आहे ना, इतकं अप्रतिम आहे. म्हणजे केदारनाथ ज्योतिर्लिंगानंतर माझ्या मते सोमनाथ ज्योतिर्लिंग हे मंदिर खूपच अप्रतिम आहे. म्हणजे मी आत्तापर्यंत 7 ज्योतिर्लिंग केली आहेत, त्याच्यामध्ये केदारनाथ नंतर ह्याचा नंबर आहे. एकच नंबर आहे सोमनाथ मंदिर. खरंच खूप सुंदर. हे बघा, असं मंदिर आहे, एक नंबर आहे आतमधून कलाकृती. ते बघा, इथून दिसतंय बघा. आता झूम करतो. हा व्हिडिओ इथेच संपवूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा. आणि उद्या आपण परत कवर करणार आहोत द्वारका आणि नागेश्वर भोलेबाबांचं दर्शन. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.